नागपंचमीच्या निमित्तानं राज्यभरात नागांच्या प्रतिकृतीची पूजा करण्यात आली। मात्र कोल्हापूरच्या ढोलगरवाडीतल्या मामासाहेब लाड या विद्यालयातल्या विद्यार्थ्यांनी अनोख्या पद्धतीनं नागपंचमी साजरी केली। नागपंचमीच्या निमित्तानं सर्प प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी विद्यार्थ्यांनी सापांविषयी असलेल्या गैरसमजुती दूर करण्याचा प्रयत्न केला। तसंच विषारी आणि बिनविषारी साप कसा ओळखायचा याबद्दल महत्त्वपूर्ण माहिती देखील यावेळी देण्यात आली। या सर्प प्रदर्शनाला कर्नाटक आणि गोव्यातल्या प्राणीमित्रांनी देखील हजेरी लावली। गेली 40 ते 50 वर्ष खरं तर या शाळेनं सर्प शाळा म्हणून सुरुवात केली। त्याचा उद्देश एवढाच आहे की मुलांच्या मधली आणि लोकांच्या मधले जे अज्ञान आहे सर्पांच्याबद्दल हे जावं आणि त्याच्याबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सापांना कोणत्या पद्धतीनं हाताळता येईल याचंही ज्ञान या शाळेमध्ये दिलं जातं। 32 शिराळ्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचं काम चंदगडमध्ये सुरू आहे। निश्चितपणे त्याला एक लोकोत्सवाचा स्वरूप दिला तर पर्यटन केंद्र म्हणून हा चंदगडमध्ये चांगल्या पद्धतीचा उपक्रम होऊ शकतो।